एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण घेऊन आलेलो आहे एक नवीन विषय. तसं पाहायला गेलं तर शिक्षण म्हटलं जातं आपल्याला आपल्या वर्गात शिकवत असताना शिक्षण म्हणजे एक समाज सुधारण्याचं एक माध्यम आहे असं म्हटलं जातं. तर या शिक्षणामध्ये खूप जास्त पॉवर आहे जे समाजाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ शकते. तर ह्याच शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर 10th स्टँडर्ड. 10वी नंतर आपल्याला करिअर करण्यासाठी काय काय संधी आहेत ते आज आपण पाहणार आहोत. आता प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्याला शिकवत असताना त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट असते, ती म्हणजे त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या विद्यार्थिनीचं भविष्य सिक्युअर व्हावं, भविष्यात त्याने त्याच्या पायावर उभं राहावं, यासाठी प्रत्येक पालक सचोटीने प्रयत्न करत असतो. तर हे प्रयत्न करत असताना जर त्या विद्यार्थ्याची करिअर निवडत असताना काही चुकी झाली तर त्याचा परिणाम त्याच्या भविष्यावर होत असतो. मग यासाठी करिअर निवडत असतानाच 10वीचं जे वर्ष असतं तर ते 10वीचं वर्ष खूप महत्वाचं असतं. तर यासाठीच आपण हा विषय आज निवडलेला आहे. तर हा विषय चालू करत असताना किंवा चालू करण्यापूर्वी 2-3 गोष्टी आहेत जी मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर करिअर निवडत असताना 2 किंवा 3 गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. करिअर निवडत असताना आपली आवड काय आहे हे पहिले पहा. त्यानंतर आपले निगेटिव्ह पॉइंट्स काय आहेत ते तुम्ही ऑब्झर्व करा आणि ते तुम्ही स्वतःच ऑब्झर्व करू शकता. हा पहिला पॉइंट झाला. 2 नंबरचा पॉइंट म्हणजे करिअर निवडत असताना जर तुम्हाला एखाद्या करिअर गायडन्स किंवा करिअर काउन्सिलर जर अवेलेबल होत असेल तर त्याचे तुम्ही सल्ला घेऊ शकता. नंबर 3, याने हे करिअर निवडलं म्हणून आपण इकडे जायचं तर हे सर्वस्वी चुकीचं आहे, लक्षात राहू द्या. तर आपल्या पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत, आपण काय करू शकतो याचं तुम्ही सेल्फ ऑब्झर्वेशन करा आणि नंतरच तुमचं करिअर निवडा. आणि पालकांना एक माझा असा सल्ला असेल की तुम्ही तुमची मतं त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीवर लादू नका. कारण जर त्याच्या मनाप्रमाणे जर त्याचं करिअर घडलं नाही तर पुढे जाऊन तोच विद्यार्थी त्याच्या भविष्यामध्ये फेल होत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमचं करिअर निवडू शकतात. तर या दृष्टिकोनातून एक तुम्हाला फायदा होईल, तुम्हाला मदत होईल, या दृष्टिकोनातून आपण हा विषय आणलेला आहे. तर व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज आफ्टर 10th स्टँडर्ड हे आपण आज पाहणार आहोत. तर विचार करायचं गेलं तर 10th स्टँडर्ड नंतर सर्वात महत्वाचं जे असतं ते म्हणजे आपण विचार करतो की 10th स्टँडर्ड नंतर कोणकोणत्या स्ट्रीम्स आहेत जिथं आपण आपलं करिअर निवडू शकतो. तर एक शॉर्ट याच्यामध्ये मी स्ट्रीम सांगतो. एक म्हणजे आपण काय करू शकतो, तर आपण 11th स्टँडर्डला ऍडमिशन घेऊ शकतो. देन आपण अजून दुसरा ऑपॉर्च्युनिटी म्हणजे दुसरं काय संधी आपल्याला, तर आपण काही पॉलिटेक्निकचे जे कोर्सेस आहेत ते आपण करू शकतो. तिसरं, आपण काही शॉर्ट पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत ते करू शकतो. चौथं, आपण ITIचे काही कोर्सेस आहेत ते ITIचे कोर्सेस करू शकतो. पाचवं, काही आपले अदर कोर्सेस असतात ते अदर कोर्सेस आपण करू शकतो. आणि काही शॉर्ट टर्म कोर्सेस असतात ते शॉर्ट टर्म कोर्सेस सुद्धा आपण करू शकतो. आता 1 बाय 1 आपण काय करणार आहोत, या कोर्सेसच्या बाबतीत माहिती घेणार आहोत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे 11th आणि 12th स्टँडर्ड ला जे ऍडमिशन घेणार आहोत हा सर्वात महत्वाचा भाग असणार मित्रांनो, लक्षात राहा. आता 11th आणि 12th स्टँडर्डला ऍडमिशन घेत असताना याच्यामध्ये 3 ब्रांचेस पडतात. एक असते आर्ट्स, दुसरी असते सायन्स आणि तिसरी असते कॉमर्स. आता सांगायचं जर झालं तर हे याविषयी माहिती आपण 12th स्टँडर्डच्या ऑपॉर्च्युनिटीज मध्ये जो पुढचा व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण याच्याविषयी माहिती घेणार आहोत. पण याच्यामध्ये शॉर्ट मध्ये मी एक सांगून देतो.
तर समजा तुम्ही आर्ट्स साईडला ऍडमिशन घेता तर तुमच्या काय काय ऑपॉर्च्युनिटी असू शकतात. तर तुम्ही यानंतर BA करू शकतात. त्यानंतर तुम्ही BA मध्ये पण वेगवेगळे विषय असतात. मराठी असतो, हिस्ट्री असतो, जॉग्राफी असतो, सायकोलॉजी असतो. हे वेगवेगळे विषय करू शकतात. तुम्ही लिटरेचर करू शकतात. तुम्ही LLB करू शकतात. तर अशा वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला आर्ट्स साइड जी ब्रांच आहे ती केल्यानंतर तुम्हाला अवेलेबल असतात. त्यानंतर पुढची जी ब्रांच आहे ती म्हणजे सायन्स, ज्याचा मोस्ट ऑफ 10th स्टँडर्डच्या स्टुडंटचा ज्यांचा कल असतो तो म्हणजे सायन्स ही शाखा घेण्याचा. आता सायन्स ही शाखा घेण्यामागे कारण काय आहे, तर सायन्स ही शाखा घेतल्यानंतर 12th स्टँडर्ड नंतर भरपूर मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटत असतात. मग सायन्स ही शाखा जेव्हा आपण घेतो तेव्हा सायन्स ही शाखा घेत असताना आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारे ही शाखा आपण निवडू शकतो. एक म्हणजे ज्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग शाखेकडे जायचंय, ज्याचं मॅथ चांगलं आहे, तर तो काय करत असतो, 11th स्टँडर्ड मध्येच काय करत असतो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हा ग्रुप सब्जेक्ट म्हणून घेऊ शकतो. मग तो विद्यार्थी काय करणार आहे, बायोलॉजी हा विषय घेणार नाही, ज्याला मॅथ आवडत असेल. पण काही जे विद्यार्थी असतात त्यांना काय असतं, मॅथ आवडत नाही. मग असे विद्यार्थी काय करतात, मॅथला काय करतात, ड्रॉप आउट करतात आणि त्याच्याऐवजी काय करतात, बायोलॉजी हा विषय घेतात. मग हा दुसरा ग्रुप झाला PCB. पहिला काय झाला, PCM, दुसरा झाला PCB आणि तिसरा झाला PCMB. ज्याच्यामध्ये काही काही वेळा काय असतं की विद्यार्थ्याचं ठरलेलं नसतं की मला मॅथ घ्यायचं किंवा बायोलॉजी घ्यायचं. मग तो काय म्हणतो, मी दोघी ग्रुप घेतो, PCM पण घेतो आणि PCB पण घेतो. मग यांचं दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे PCMB, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी. मग आता यांच्यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय, तर PCM हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप जर विचार केला तर या ग्रुपचं महत्वाचा विषय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग साईडकडे जायचंय असे विद्यार्थी काय करू शकतात, PCM ग्रुप घेऊ शकतात. मग अशा विद्यार्थ्यांना काय करावं लागतं, तर JEE नावाची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती एंट्रन्स एक्झाम पास व्हावं लागतं आणि मग त्यांना इंजिनिअरिंगचा जो कोर्स आहे ते करू शकतात. मग याच्यामध्ये JEE मेन झाल्यानंतर ते इंजिनिअरिंगचा कोर्स करू शकतात आणि JEE ऍडव्हान्स म्हणून एक एंट्रन्स येते, जे तुम्ही IIT ऐकलं असेल. IITचे जे कोर्सेस आहे आपल्या भारतामध्ये, IITचे जे इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये ऍडमिशनसाठी JEE मेन्स ही एंट्रन्स एक्झाम लागत असते. त्यानंतर मग आपण BSc कम्प्युटर सायन्स करू शकतो, BSc मॅथ करू शकतो. अशा वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज PCM ग्रुप घेतल्यानंतर आपल्याला भेटत असतात. त्यानंतर जर विचार केला तर PCB हा ग्रुप जर विचार केला तर आपल्याला जे डॉक्टर किंवा मेडिकल जी फॅकल्टी आहे त्या मेडिकल फॅकल्टीमध्ये जाण्यासाठी PCB हा ग्रुप अनिवार्य असतो, कंपल्सरी असतो. मग PCB घेतल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, तर एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते जिचं नाव आहे नीट पास झाल्यानंतरच तुम्हाला वेगवेगळे जे डॉक्टर्स आहे, MBBS म्हणा, BDS म्हणा, BAMH म्हणा, BHMS म्हणा, DHMS म्हणा, तर ह्या वेगवेगळ्या डॉक्टरकीच्या याला तुम्ही ऍडमिशन नीट शिवाय घेऊ शकत नाही, लक्षात राहू द्या. त्यानंतर अजून डॉक्टरकी व्यतिरिक्त कोणते कोर्सेस आहेत, तर तुम्ही B.Pharm करू शकतात, D.Pharm करू शकतात. म्हणजे आपण जे मेडिकल साठी करतो, मेडिकल जे चालवतो त्या मेडिकल साठी जे कोर्सेस असतात ते असतात B.Pharm किंवा D.Pharm. त्यानंतर अजून तुम्ही काय करू शकतात, तर तुम्ही BSc नर्सिंग करू शकता. त्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता, तर तुम्ही आपलं जर म्हटलं जायला तर हॉटेल मॅनेजमेंट करू शकतात. त्यानंतर BSc ऍग्री करू शकतात. हे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला हा ग्रुप घेतल्यानंतर करू शकतात. आणि PCMBचं तर सांगायचंच नाही. PCMB म्हणजे ज्याचं करिअर काय असं फिक्स असतं, त्याला असं वाटत असतं की आपण 12th स्टँडर्डला गेल्यानंतर किंवा 12th स्टँडर्ड झाल्यानंतर आपलं करिअर निवडू. तर असा व्यक्ती काय करत असतो, दोन्ही ग्रुप घेतो. मग तो 12 नंतर त्याच्या मार्क्सच्या आधारावर तो काय करत असतो, त्याचं करिअर निवडत असतो. तर आज आपण 10th स्टँडर्डच्या बाबतीत, हे थोडंसं 12th स्टँडर्डचं झालं, त्याच्याविषयी डिटेल व्हिडिओ आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा जो ग्रुप आहे तो म्हणजे पॉलिटेक्निक कोर्सेस. आत्ताच तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही 11th 12th स्टँडर्डला ऍडमिशन घेतात,
जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेत असताना तुम्हाला कोणता ग्रुप निवडावा हे पहिले कंपल्सरी असतं. तर पीसीएम निवडल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. तर इंजिनिअरिंग करत असताना इंजिनिअरिंग ही झाली 12th नंतरची डिग्री, जी 4 वर्षाची असते. त्यानंतर जर विचार केला 10th स्टँडर्ड नंतरचे जे तुम्ही हा जो पॉलिटेक्निक कोर्स पाहता, तर या पॉलिटेक्निक कोर्सेस चा अर्थ असतो डिप्लोमा, म्हणजे त्या डिग्रीच्या आधीचा कोर्स असतो डिप्लोमा. मग या डिप्लोमा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही काय करू शकता, डिग्रीला ऍडमिशन घेऊ शकता. हा डिप्लोमा कोर्स असतो 3 इयर्सचा आणि याच्यामध्ये पण वेगवेगळ्या ब्रांचेस पडत असतात. मग कोणत्या ब्रांचेस असतात, तर असतं मेकॅनिकल ब्रांच, कम्प्युटर सायन्स ब्रांच, मरीन टेक्नॉलॉजी ब्रांच, बायोटेक्नॉलॉजी ब्रांच, टेक्सटाईल टेक्नॉलॉजी ब्रांच, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी ब्रांच, आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यानंतर आर्किटेक्चर, ईएनटीसी, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. तर या वेगवेगळ्या ब्रांचेस पॉलिटेक्निक कोर्सेस मध्ये येत असतात. त्यानंतर पुढे जर घेऊन पाहायचं असेल तर काही पॅरामेडिकल कोर्सेस असतात. पॅरामेडिकल कोर्सेस म्हणजे 10th स्टँडर्ड नंतर काही डिप्लोमाचे काही कोर्सेस असतात, ज्यामध्ये येतात डायलिसिस टेक्नॉलॉजी, किडनीशी संदर्भात येईल. त्यानंतर मेडिकल लॅब टेक्निशियन. मेडिकल लॅब टेक्निशियन म्हणजे आपण जे ब्लड टेस्ट वगैरे करतो लॅबमध्ये, त्याच्याशी निगडीत हा कोर्स आहे. त्यानंतर नर्सिंग असिस्टंट. नर्सिंग असिस्टंट म्हणजे जे आपण काय म्हणतो, डॉक्टरांना हेल्प करण्यासाठी जे नर्सेस असतात, तर त्याच्याशी संदर्भात हा कोर्स आहे. त्यानंतर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन. ऑपरेशन थिएटर मध्ये नुसता डॉक्टरच काम नाही करत असत, तर त्याच्याबरोबर ते वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात, तर त्या इन्स्ट्रुमेंटला हँडल करण्यासाठी असतो हा ऑपरेशन थिएटर टेक्निशियन. त्यानंतर रेडिओलॉजिस्ट, एक्सरे टेक्नॉलॉजी. आता एक्सरे टेक्नॉलॉजी म्हणजे जे एक्सरेचे मशीन आहे, ते एक्सरेचे मशीन चालवण्यासाठी जो टेक्निशियन असतो त्याचा सुद्धा एक कोर्स असतो, तो असतो एक्सरे टेक्नॉलॉजी. त्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे किंवा पुढचा जो ट्रेड आहे तो म्हणजे आयटीआय ट्रेड. आयटीआय ट्रेड म्हणजे काय, तर काही ज्या कंपनीज आहेत, ज्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत, तर त्यांच्यासाठी काही विशिष्ट असे ट्रेड असतात. ते शिकल्यानंतर तो व्यक्ती त्या ठिकाणी काम करू शकतो. मग आयटीआयचा फुल फॉर्म काय झाला, तर इंडस्ट्रियल टेक्निशियन इन्स्टिट्यूट. मग याच्यामध्ये सुद्धा काही ट्रेड पडतात, जसं फिटर झालं, कम्प्युटर झालं, सिव्हिल झालं, मेकॅनिकल झालं, इलेक्ट्रिशियन झालं, प्लंबर झालं, वेल्डर झालं, फायरमन झालं आणि पेन टेक्नॉलॉजी. आणि हा आयटीआयचा जो ट्रेड असतो तो म्हणजे हा 2 वर्षाचा असतो. त्यानंतर तुम्हाला काही काळासाठी अप्रेंटिसशिप करण्यासाठी एक कंपनी दिली जाते, तिथे जाऊन तुम्हाला काही काळासाठी काम करावं लागत असतं. त्यानंतर काही अदर कोर्सेस असतात, जसं तुमचे काही हॉबीज असतील, तर त्या हॉबीजनुसार 10th स्टँडर्ड मध्ये काही हॉबीज असतील तुमच्या, तर त्या हॉबीजनुसार काही कोर्सेस बनलेले आहेत. जसं काहींना ज्वेलरी वगैरे डिझाईन करण्यासाठी डिझायनिंग मध्ये काही इंटरेस्ट असतो, काय करू शकतात, ज्वेलरी डिझाईन हा कोर्स करू शकतात. त्यानंतर फॅशन डिझायनिंग करू शकतात. त्यानंतर इंटेरियर डिझायनिंग असतं, वेब डिझायनिंग असतं, फोटोग्राफी असतं, ॲनिमेशन असतं, ग्राफिक्स असतं, ब्युटी अँड कॉस्मेटॉलॉजी असतं. हे वेगवेगळे कोर्सेस असतात, ज्यामध्ये आपल्याला काही जे हॉबीज असतात त्या हॉबीजनुसार आपण काय करू शकतो, हे जे कोर्सेस आहेत ते निवडू शकतो. त्यानंतर काय असतं, काही विद्यार्थ्यांची इकॉनॉमिकल कंडिशन काय असते, थोडीशी कमकुवत असते, तर अशा वेळेस ते विद्यार्थी काय करतात, काहीतरी शॉर्ट टर्म कोर्सेस करण्याचा प्रयत्न करतात, ज्या माध्यमातून ते काहीतरी करिअर लवकरात लवकर करू शकतील आणि एखादा जॉब मिळवू शकतील. तर याच्यासाठी काही शॉर्ट टर्म कोर्सेस असतात, जसं टाईप रायटिंग असतो, स्टेनोग्राफी असतो, त्यानंतर लायब्ररी असिस्टंट असतो, नंतर डीटीपी असतो आणि नंतर सायबर सिक्युरिटी असतो. हे काहीतरी कोर्सेस असतात. त्यानंतर तुम्ही काही एक्झाम सुद्धा देऊ शकतात, जसं 10th स्टँडर्ड नंतर काही जणांना जर आर्मी मध्ये जायचं असेल, आर्मी नेव्ही, तर ते काही एक्झाम देऊ शकतात. जसं 10th स्टँडर्ड नंतर तुम्ही स्टाफ सिलेक्शनची एक्झाम देऊ शकतात. आणि लक्षात राहू द्या मित्रांनो, 10th स्टँडर्ड हा बेस आहे तुमच्या करिअरचा, आणि हा बेस जर तुमचा व्यवस्थित नसेल तर पुढे जाऊन तुम्हालाच त्याचे प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत. तर ह्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला तुमचं करिअर निवडण्यासाठी.
तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्व तुमचे जे कलिग्स असतील, जे मित्र असतील त्यांच्याकडे पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. धन्यवाद.